काही वेळापूर्वी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सुद्धा घटनास्थळी येऊन किती नुकसान झालंय, काय नुकसान झालं याची पाहणी केली आहे आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। परिसरामध्ये जे रहिवासी राहत होते त्यांच्या ज्या बिल्डिंग्स होत्या आणि आता हे जे नागरिक आहेत ते सुद्धा सगळे खाली रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। सगळ्या काचा ज्या आहेत खिडक्यांच्या त्या सुद्धा फुटलेल्या दिसत आहेत। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण हे पाहतोय। आपण पाहतोय की आगीची जी भीषणता होती आणि ती पाहिल्यावर उल्हासनगर, अंबरनाथ आणि ठाणे इथून सुद्धा अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या बोलावण्यात आल्या आणि डोंबिवलीचं तापमान सध्या 42°C आहे आणि वाढणारं जे तापमान आहे त्यामुळे नियंत्रण मिळवणं आगीवर हे बरंच अवघड झालेलं आहे आणि स्फोट झाल्यानंतर अनेक वस्तू हवेत उडल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। आगीची माहिती मिळाल्यावर परिसरामध्ये जे नागरिक होते त्यांनी मदतीसाठी धाव घेतली। ही दोन सध्याची दृश्य आपण पाहतोय। पुढारी न्यूजची प्रतिनिधींची जी टीम आहे ती घटनास्थळी तातडीने दाखल झालेली आहे आणि वेळोवेळचे अपडेट्स पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। दुसरी दृश्य आपण पाहतोय, राजू पाटील, मनसेचे आमदार राजू पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केलेली आहे। किती नुकसान झालंय याची सुद्धा ते पाहणी सध्या करतायत। 42°C मध्ये ही आग लागली आणि त्यामध्ये आगीवर नियंत्रण मिळवणं अवघड झालेलं आहे। MIDC मधील मेहता पेंट्स डाईस कंपनीमध्ये हा भीषण स्फोट झाल्याची माहिती आहे।